राज्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली. निकालावरून महायुतीला घवघवीत यश मिळताना दिसत असून आत्तापर्यंत आलेल्या कलानुसार 288 पैकी जवळपास 120 ठिकाणी भाजपाने यश संपादन करत एक नंबरचा पक्ष म्हणून आपले स्थान राखले आहे. तर शिवसेनेने 54 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 40 ठिकाणी, काँग्रेसला 34 ठिकाणी आणि शरद पवार गटाला 7, तर ठाकरे सेनेस 8 ठिकाणी आणि इतरांना 25 ठिकाणी यश प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही निकाल येणे सुरूच असून या संपूर्ण निकालाच्या रणधुमाळीबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अभिनंदन परुळेकर आणि कॅमेऱ्यावर आहे शेजल जाधव. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असून पहिल्या टप्प्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान या निवडणुकांमध्येही भाजप पहिल्या क्रमांकावर असून यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला दिले. तसेच राज्यात निवडणुका तर होत्या पण विरोधक पक्ष कुठेच नव्हता. 2029 पर्यंत आपल्याला महायुतीमध्ये जनतेची सेवा करायची आहे. आजच्या निकालात 288 पैकी 225 ठिकाणी महायुती विजयी झालेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासालाच मतदान करायचे आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. तर 288 ठिकाणच्या नगरपालिका आणि नगरपरिषदेचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. 236 ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष लढले होते, त्यापैकी 134 ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले, तर 3000 पेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले. भाजपच्या नवीन वास्तू उभारणी प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक वक्तव्य केले होते, आम्हाला डबल इंजिन सरकार नको तर ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. याचा अर्थ असा होता की केंद्रात, राज्यात आणि आता स्थानिक पातळीवर सुद्धा भाजपाचे नेतृत्व निवडून आले पाहिजे. हे आदेश शिरसंध मानून भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीत विरोधी पक्षांचा पूर्णपणे सफळा साफ केलेला पाहायला मिळाला. आशिष शेलार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, 0+0 बेरीज शून्यच. हिंदुत्व सोडून बाकी काँग्रेसच्या बुडत्या जहाजात जे गेले ते जवळपास काँग्रेससह बुडाल्यात जमा आहेत. अजूनही मोठे पराभव बाकीच आहेत. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, 0+0 बेरीज शून्यच. सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनेही चांगले यश मिळाले, त्यांचेही अभिनंदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा या निवडणुकीत चालला असून सर्व विरोधक एकत्र करून आकडा काढला तरी त्याच्या 3पट जागा एकट्या भाजपला मिळाल्यात, अशी प्रतिक्रिया भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिली आहे. कुठलीही निवडणूक छोटी नसते, तळागाळात उतरल्याशिवाय तो जिंकता येत नाही. हीच भूमिका, हीच मेहनत आणि हेच नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे आजचा विजय मिळाला. हा तर फक्त ट्रेलर आहे. महापालिकेची लढाई महायुतीत जिंकेल आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, अशी प्रतिक्रिया भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे. तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी एखाद्या आमदाराही लाजवेल इतक्या बहुमताने नगराध्यक्ष निवडून आणला आहे. त्यांनी तब्बल 42,000 मतांनी भाजपचा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा विजय घडवला आहे. ठाकरे बंधूंच्या चर्चा अजून सुरूच असताना महायुतीच्या आजच्या निकालाने या चर्चा कुठवर जाणार आणि कार्यकर्ता काय निर्णय घेणार हे देखील पाहण्यासारखं आहे. कारण माझ्या भाषणाला गर्दी जमते पण मतदानाला ही गर्दी कुठं जाते, अशी प्रतिक्रिया काही वर्षापूर्वी राज ठाकरेंनी दिली होती. काँग्रेसची एकला चलो भूमिका अजून कायम राहणार का आणि शरद पवार यांचा पक्ष काय करणार हे देखील महत्त्वाचे आहे. कारण आजच्या घडीला महाविकास आघाडीकडे राज्यभर दौरे करून लोकांपर्यंत पोहोचेल असा एकही नेता दिसत नाही आहे. या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत राज्यभर सभांचा धडाका लावला होता. त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळाले आहे. येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अजून बिघाडी झालेली पाहायला मिळेल. तुम्हाला काय वाटते? आगामी महापालिका निवडणुकीत ही भाजपची जादू कायम राहणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.